माझी उमेद संपली की अरे मग आपण करायचं म्हणतोय पण आता कसं करणार. 25 वर्ष मी उमऱ्याच्या बाहेर कधीच पडले नव्हते. मला काहीही येत नव्हतं. मी अतिशय अशी खंगत गेलेली महिला होती. उमेद अभियानाच्या माध्यमातून स्वकर्तृत्वाने सुगरण फराळ आणि फूड हा ब्रँड तयार करणाऱ्या भुदरगड जिल्हा कोल्हापूर येथील सौ विद्या मानगावकर यांची ही प्रेरणादायी गोष्ट. मला माझ्या मैत्रिणींच्याकडून असं समजलं की आपल्याकडे बचत गट करायला पाहिजे आणि त्या बचत गटातून बरेच महिलांना योजना सुविधा असे मिळत असतात. हे करताना आम्ही एक बचत गट केला. मग बचत गट केल्यानंतर आपण कोणता व्यवसाय सुरू करायचा हा मेन मुद्दा होता. त्या महिलांमध्ये सगळ्यांची खासियत काय होती किंवा सगळ्यांमधला काय येतं त्यावेळेला लक्षात आलं की पाककलेमध्ये माझ्या सगळ्या मैत्रिणी विपुल आहेत. पुरणपोळी, चपाती भाजी असं काहीतरी करूया असं ठरलं. अगदी सुरुवातीला त्यांनी चांगला प्रतिसाद दिला की हा आपण करूया. पण मग नंतर घरातून काही अडचणी यायला लागल्या. कशाला पाहिजे काय पाहिजे असा जरा विचार घरातून यायला लागला आणि त्यामुळे काही महिला घालवायला लागल्या. माझी उमेद संपली की अरे मग आपण करायचं म्हणतोय पण आता कसं करणार. ज्या उरलेल्या 5 महिला होत्या त्या म्हणाले की आम्हाला ताई काहीतरी करायचंच. सुरुवातीचाच कठीण काळ असा झाला की सुरुवात करून 1-2 महिने झाले होते तोपर्यंत कोरोनाचा काळ आला आणि सुरुवातीला तर आम्ही म्हणजे जी मिळेल ती ऑर्डर घेत होतो कारण ऑर्डर्स आमच्याकडे त्यावेळेला नव्हत्या. तसं आमच्या ओळखीचे जे लोक आहेत ते आम्हाला ऑर्डर्स द्यायला लागले आणि हळूहळू आमच्या ऑर्डर्स वाढायला लागल्या आणि आम्ही त्यावेळेला ठरवलं की आता थांबायचं नाहीये. म्हणजे आम्ही करू शकतो हे आम्हाला त्यावेळेला लक्षात आलं आणि वाढत गेली. तशी आम्ही आमच्या मशिनरी घ्यायला चालू केलं. खायचंच असेल तर आपण हेल्दी आणि चांगले पौष्टिक पदार्थच खाल्ले पाहिजेत. हा मेन धागा आहे की तो आम्ही पकडून आम्ही ह्या पदार्थांची सुरुवात केलेली आहे. आपले सर्व पदार्थ स्टार डबल फिल्टर त्यामध्ये बनवले जातात. सुगरणचे पदार्थ अतिशय आम्ही सुंदर अशा पद्धतीनं बनवतो. आमची टॅगलाईनच आहे घरगुती पदार्थाची चव असणारी अस्सल कोल्हापुरी सुगरण, स्वाद, शुद्धता आणि गुणवत्तेचा त्रिवेणी संगम. वर्षी आम्ही जवळजवळ मासिक 3 लाखापर्यंत आपली उलाढाल होते. त्यानंतर वार्षिक उलाढाल ही आपली 30 लाखापर्यंत झालेली आहे. या उमेद अभियानामध्ये आल्यामुळे मी स्वतःच असं अस्तित्व बनवण्यासाठी मला खूप 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 मदत झालेली आहे. कारण एक गृहिणी म्हणून या क्षेत्रामध्ये मी उतरले होते पण आज माझं अस्तित्व सुगरणची एक उद्योजिका असं झालेलं आहे. त्यामुळे मला अतिशय आनंद होत आहे. अशाच पद्धतीने उमेदमध्ये सहभाग घेऊन अजून आलेल्या संधीचं सोनं बनवण्याचे आमच्याकडून अपेक्षा आहे. आम्ही जी काही संधी मिळेल त्या संधीचं सोनं बनावं आणि हा उमेद अभियानाचा हात धरून मी आज इतकी सक्षम झाली आहे की सुगरण हा टॅगलाईन वापरून मी सर्वत्र प्रसिद्ध झालेले आहे. उमेद अभियानामुळे आज एक यशस्वी उद्योजिका म्हणून त्यांचा प्रवास सुरू आहे. उमेद अभियानातर्फे मला बाहेर पडता आलं, माझं अस्तित्व निर्माण करता आलं. मी एक सामान्य गृहिणी आहे. 25 वर्ष मी उमऱ्याच्या बाहेर कधीच पडले नव्हते. मला काहीही येत नव्हतं. त्यावेळेला मी अतिशय अशी खंगत गेलेली महिला होती. मणक्याने पूर्णपणे खंगत गेलेली होते. घरी 2 चपात्या सुद्धा मागे गोळे तयार ठेवून ती चपात्या लाटायला मला माझ्या सासूबाई सांगत होत्या. 15 वर्षी लग्न झाल्यानंतर गॅस कसा पेटवायचा ह्याची सुद्धा सूचना मला नंदिनी दिली होती. उमेद अभियानामुळे अशा अनेक असंख्य महिला स्वतःचे जीवनमान सुधारून एक आनंदी जीवन जगत आहेत. तर ह्या अभियानाअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक महिलाला जी संधी मिळत आहे त्या संधीचं प्रत्येक महिलांनी सोनं करावं.